सुप्रभात मंडळी. मी ब्लिसफुल कविता सकारात्मक ऊर्जेने भरलेल्या या सुंदर सकाळी तुमचे आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करते. काय मग मंडळी, स्वतःसाठी 20 मिनिटे काढून मेडिटेशनला सुरुवात केली ना? नाही अजून? मग आजचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. कालच्या व्हिडिओमध्ये जसं मी म्हणाले की मेडिटेशनमुळे आपल्या आयुष्यातील 99% प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. मेडिटेशन हे एक वरदान आहे ज्यामुळे आपल्याला आंतरिक आनंद, शांतता, प्रसन्नता मिळते. आपल्या आजूबाजूला अनेक अशी माणसे असतात जी आपल्या आयुष्याबद्दल सतत तक्रारी करत असतात. माझं नशीबच खराब आहे, मला हे मिळालं नाही, आयुष्यात काही चांगलं घडतच नाही, अशा बऱ्याच तक्रारी. अशा लोकांना मला इतकंच सांगायचं आहे की मेडिटेशन है तो सब मुमकिन है. आपल्या शारीरिक स्वास्थ्यासोबतच आपले मानसिक स्वास्थ्य देखील तितकेच महत्त्वाचे आहे. एका संशोधनाद्वारे हे सिद्ध झाले आहे की आपल्याला होणारे 99% आजार हे फक्त आणि फक्त आपल्या मानसिकतेतून निर्माण होतात. म्हणूनच आपले मन शांत असणे खूप गरजेचे आहे आणि ते केवळ मेडिटेशनमुळे शक्य आहे. चला तर मग जाणून घेऊया मेडिटेशनचे कधीही न ऐकलेले फायदे. 1. जागरूकता वाढवण्यास मदत. मेडिटेशनने आपण आपल्या भावना व विचारांबद्दल अधिक जागरूक बनतो. कोणते विचार स्वीकारायचे, कोणते विचार सोडून द्यायचे हे आपल्याला कळते. आपल्या अस्तित्वाबद्दल आपण अधिक जागरूक होतो. मेडिटेशनमुळे आपण कोण आहोत इथून सुरू झालेला प्रवास आपले एक स्वतंत्र अस्तित्व निर्माण होण्यापर्यंत चालू राहतो. 2. शारीरिक थकवा कमी होण्यास मदत. आपण जेव्हा दीर्घ श्वसन करतो ना, तेव्हा आपल्या सुस्त व कंटाळलेल्या इंद्रियांना व शरीरातील प्रत्येक पेशींना ऑक्सिजनचा पुरवठा होऊन शारीरिक थकवा नाहीसा होतो. 3. मानसिक ताण कमी होण्यास मदत. मेडिटेशनमुळे मानसिक ताण कमी होतो. आपण जेव्हा दीर्घ श्वसन करतो तेव्हा आपल्या मेंदूतील डोपामाइन हे हार्मोन ऍक्टिव्ह होऊन आपल्या मनातील सकारात्मकता वाढवण्यास मदत करतात. यामुळे आपण मानसिक तणावापासून दूर राहतो. 4. बाह्य स्थितीचा आपल्या आंतरिक स्थितीवर परिणाम होऊ न देणे. आपल्या आजूबाजूला अनेक अशी लोक आहेत जी आपल्या आनंदाचा, प्रेमाचा रिमोट दुसऱ्यांच्या हातात देतात. असे लोक समोरच्याचं बोलणं इतकं मनाला लावून घेतात की ते स्वतः एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहेत हेच विसरून जातात. मेडिटेशनमुळे आपल्याला आंतरिक शांतता मिळते. एक स्वतंत्र व्यक्तिमत्व म्हणून आपला प्रवास सुरू होतो आणि कोणत्याही बाह्य परिस्थितीचा आपल्या अंतःस्थितीवर कधीच परिणाम होत नाही. 5. स्वीकृती येते. मेडिटेशनचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे स्वभावात स्वीकृती येणे. म्हणजेच आयुष्यात जी परिस्थिती आपल्या समोर येईल ती आहे तशी स्वीकारणे. परिस्थिती आहे तशी स्वीकारणे म्हणजे आयुष्य रडत खडत जगणे नव्हे, तर तक्रारी बंद करणे होय. 6. वर्तमानात जगण्याची क्षमता वाढते. आपण खूप मोठ्या प्रमाणात भूतकाळातील कटू आठवणींमध्ये आणि भविष्यातील चिंतेत अडकलेलो असतो. मेडिटेशनच्या सवयीमुळे आपण वर्तमान काळात जगण्याची कला अवगत करू शकतो. 7. सकारात्मक विचार वाढीस लागतात. मेडिटेशनमुळे मानसिक शांतता लाभते. डोपामाइन हे हार्मोन ऍक्टिव्ह होऊन आनंदी, सकारात्मक विचार मनात येतात. त्यामुळे प्रत्येक परिस्थितीत आपण सकारात्मक विचार करू लागतो. 8. इच्छांची पूर्ती. लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये मेडिटेशनला खूप महत्त्व दिले गेले आहे. आपण जेव्हा एखादी गोष्ट मॅनिफेस्ट करतो तेव्हा ती गोष्ट आपल्याला मिळवण्यासाठी आपले मन शांत व विचारांची स्पष्टता असायला हवी. तेव्हाच ती गोष्ट आपल्याला मिळते.
आणि आपली इच्छा सफल होण्याची क्षमता वाढते. मेडिटेशनमुळे आपल्या विचारांमध्ये स्पष्टता येते आणि मन शांत होते. 9. एकाग्रता वाढते. आपल्या आजूबाजूला असे बरेचसे लोक आढळून येतील आपल्याला जे 5 मिनिट सुद्धा शांत बसू शकत नाही. त्यांना वेळ मिळाला की ते मोबाईल, टीव्ही बघत बसतात. अशाने आपल्यातील चंचलता वाढते, आपली एकाग्रता कमी होते. मेडिटेशनमुळे आपण एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करू शकतो, त्यामुळे आपली एकाग्रता वाढते. 10. आपल्या आजूबाजूचे सराउंडिंग बदलते. मेडिटेशनमुळे फक्त आपणच चेंज नाही होत, तर आपल्या आजूबाजूचे सराउंडिंग पण चेंज होते. अनेक पॉझिटिव्ह लोक आपल्या आयुष्यात येतात. ज्या इम्पॉर्टंट गोष्टी बऱ्याच दिवसापासून रखडलेल्या असतात त्या पूर्ण होतात. असे असंख्य फायदे आहेत मेडिटेशनचे. तुम्हालाही तुमच्या आयुष्यात मेडिटेशनचे हे फायदे अनुभवायचे असतील तर आजपासूनच स्वतःसाठी वेळ काढा आणि मेडिटेशनला सुरुवात करा आणि आयुष्य सकारात्मकतेने जगा, कारण आयुष्य खूप सुंदर आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.